गुड इव्हनिंग एव्हरीवन. आवाज येतोय सर्वांना? एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. श्रवस्ती, सुप्रिया, कुशल, कल्याणी, भाग्यश्री. गुड इव्हनिंग. ओके. ओके कल्याणी, कुशल, भाग्यश्री. ठीक आहे, लेक्चर स्टार्ट करूयात आपण. येस, ठीक आहे. बरेच स्टुडंट जॉईन होत आहेत. एकदा मला सांगा, तुम्हाला स्लाइड विजिबल आहे का? येस. स्लाइड्स विजिबल आहेत ना? ठीक आहे. ओके, तर आजपासून आपण लेक्चर स्टार्ट करतोय फंडामेंटल्स ऑफ मायक्रोबायोलॉजीचा. ओके, इथे बरेच स्टुडंट्स त्यांचं म्हणणं होतं की मायक्रोबायोलॉजीचं अजून लेक्चर स्टार्ट नाही झालंय. आपण आजपासून जे काही फंडामेंटल्स ऑफ मायक्रोबायोलॉजी आहे ते आपण स्टडी करणार आहे. यामध्ये कोणकोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते बघा. एकतर तुम्ही क्लासिफिकेशन, RH विटेकरचं क्लासिफिकेशन, युकॅरियोटिक, प्रोकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स. त्यानंतर तुम्ही मीडिया स्टडी करणार आहे, टाइप्स ऑफ मीडिया. मायक्रो ऑर्गॅनिझम्स मध्ये कोणते कोणते सायंटिस्ट होते, सायंटिस्ट त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन होतं, त्यांनी कोणकोणत्या त्यांनी सेन्स आणले आहेत, हे सगळं आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर बघा इथे मायक्रोबायोलॉजी काय आहे. ज्यावेळेस तुम्ही मायक्रो ऑर्गॅनिझमचा स्टडी करता, जे तुमच्या नेकेड आईजने म्हणजे तुमच्या आई साईडला मायक्रो ऑर्गॅनिझम्स दिसतही नाही, त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा ज्यावेळेस तुम्ही स्टडी करता त्याला म्हटलं जातं मायक्रोबायोलॉजी. मग याच्यामध्ये वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, राईट. जसं की आपण ह्युमन्स हे कसं आहे, आपण मल्टी सेल्युलर आहेत. मल्टी सेल्युलर, युनिसेल्युलर, याचे अर्थ समजून घ्या. काय युनिसेल्युलर म्हणजे ओनली वन सेल. वन सेलचं एखादं एक्झाम्पल माहिती आहे तुम्हाला? म्हणजे त्यांचं फंक्शनिंग एवढं क्रिटिकल असतं की त्यांचं फक्त एक सेलमध्येच त्यांचे सर्व प्रोसेसेस कम्प्लीट होतात. एखादं एक युनिसेल्युलरचं एक्झाम्पल माहितीये का? एकच मिनिट. गौरी, आता बघा आवाज येतोय का? तर तुम्हाला प्रॉब्लेम आहे, सर्वांना ठीक आहे? येस कल्याणी. अमीबा बघा, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये फक्त एकच सेल काय करतो, पूर्ण प्रोसेस फॉलो करतो, राईट साईड. येस. आणि मल्टी सेल्युलर असे ऑर्गॅनिझम्स असतात ज्यांच्यामध्ये वेगवेगळे सेल्स वेगवेगळे फंक्शन्स कॅरी आउट करतात. नाउ टिश्यूज कम टू, म्हणजे सेल्स जे असतात ते एकत्र येऊन टिश्यूज बनवतात, टिश्यूज एकत्र येऊन ऑर्गन्स बनवतात, आणि ऑर्गन्स एकत्र येऊन काय होते, एक सिस्टीम फॉलो होते बॉडीमध्ये. पण याच्यामध्ये एखादा सेल फक्त पूर्ण त्यांची प्रोसेस फॉलो करते, आणि मल्टी सेल्युलर मध्ये वेगवेगळे सेल्स आपल्या बॉडीमध्ये, न्यूरॉन्स आहेत म्हणजे ब्रेन सेल्स आहेत, आपले डायजेस्टिव्ह सिस्टीमचे सेल्स आहेत, किडनीचे आपले नेफ्रॉन्स वेगवेगळे आहेत, हे एकत्र येऊन काय करतात, मल्टी सेल्युलर मध्ये वेगवेगळ्या प्रोसेसेस फॉलो करतात. ते जर तुम्ही याच्यामध्ये बघितलं, लॅकिंग सेल, असेल्युलर, ज्याला म्हटलं नाही जात की तो सेल, तो जिवंत आहे का मेलेला सेल आहे, किंवा त्याला बॉडीच नाही, असा असेल्युलरचं एक्झाम्पल माहितीये तुम्हाला? व्हॉट इज असेल्युलर? बघा इथे एक याचा इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे व्हायरसेस. व्हायरसेसला म्हटलं जातं दे आर असेल्युलर. बघा, ज्यावेळेस हे व्हायरसेस एखाद्या ह्युमन बॉडीमध्ये किंवा होस्ट सेल्स, स्पेसिफिकली होस्ट सेल्स मध्ये एंटर करतात, त्यावेळेस त्यांची जी काही सायकल स्टार्ट होते, म्हणजे प्रोटीन सिंथेसिस होतं, कारण की त्यांच्याकडे स्वतःचे रायबोझोम्स, ज्यांना प्रोटीन सिंथेसिस मशिनरी म्हटलं जातं, ते त्यांच्यामध्ये प्रेझेंट नसते, म्हणून ते बाहेर, ज्यावेळेस होस्टच्या बाहेर प्रेझेंट असतात त्यावेळेस ते रिप्रोड्यूस नाही करू शकत. रिप्रोड्यूस म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये ते प्रोड्यूस नाही होत, मल्टिप्लाय होऊ शकत नाही. दॅट इज असेल्युलर. ना ऑर्गॅनिझम सच ॲज, आता याच्यामध्ये मायक्रोबायोलॉजीमध्ये तुम्ही कशा स्टडी करता, कशाचा स्टडी करता?
याच्यामध्ये तुम्ही स्टडी करता बॅक्टेरियाचा, अर्किया. आता अर्कियाचा आपण क्लासिफिकेशन मध्ये मी तुम्हाला सांगते अर्किया काय असतं. प्रोटोझोआ, अल्गी, फंजाय किंवा व्हायरसेस हे सर्व कसे आहेत तुमच्या आईजला विजिबल नाही आहेत. एकदम लहान यांची साईज असते म्हणून यांना मायक्रो म्हटलं जातं आणि यांचा स्टडी ज्याच्याबद्दल केला जातो याला म्हटलं जातं बायोलॉजी, दॅट इज मायक्रोबायोलॉजी. मग याच्यामध्ये तुमचं त्याचं स्ट्रक्चर, त्याचं फंक्शन, जेनेटिक्स, इकोलॉजी या सर्व गोष्टी तुम्ही याच्यामध्ये त्यांच्या रिलेशन मध्ये स्टडी करता. आता जे काही क्लासिफिकेशन केलं होतं, आता इथे बरेच सायंटिस्ट आले. काही याच्यामध्ये तुम्ही स्टडी कराल की 3 किंगडम क्लासिफिकेशन, पण जे काही मोस्ट अप्रोप्रिएट आहे ज्याला म्हटलं जातं 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. तुम्ही बघा कधी कधी अॅनिमल प्लांटीमध्ये क्लासिफिकेशन केलंय, कधी कधी ते प्रोटोझोन्स अॅनिमलिया आणि प्लांटीमध्ये केलंय, पण जे मोस्ट एक्सेप्टेड क्लासिफिकेशन आहे ते RH विटेकरने दिलं. ज्यावेळेस सुरुवातीला मायक्रोबायोलॉजी म्हणजे यांचे सायंटिस्ट ज्यावेळेस एकत्र येत आले त्यांनी क्लासिफाय केलं ऑर्गॅनिझम्सला फक्त प्लांट्समध्ये आणि अॅनिमल्समध्ये. आता प्लांट्स कसे असतात जे स्वतःचं जेवण स्वतः बनतात त्यांना काय म्हटलं जातं ऑटोट्रॉप्स. आणि अॅनिमल्स जे दुसऱ्यांवरती डिपेंड असतात, जे स्वतःचं फूड स्वतः नाही प्रोड्यूस करू शकत, दुसऱ्यांवरती म्हणजे त्यांच्या मोड ऑफ न्यूट्रिशन हे हेट्रोट्रॉपिक असतं, त्यांना तुम्ही हे बनवू शकता अॅनिमल्स म्हणू शकता. पण असे ऑर्गॅनिझम जे त्यांचं सेल युकॅरियोटिक आहे आणि हेट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन आहे, स्वतःचं जेवण स्वतः नाही प्रोड्यूस करत, त्या क्लासिफिकेशनला म्हटलं जातं. त्याच्यामध्ये एक नवीन क्लास आला फंजाय. याच्यामध्ये बॅक्टेरियाज पण ऍड केले, त्यांना क्लासिफाय केलं गेलं मोनेरामध्ये, आणि काही अशा स्पीसीज जे युनिक होत्या त्यांना याच्यामध्ये प्रोटोझोन्स मध्ये केलं. म्हणजे RH विटेकरनी जे क्लासिफिकेशन दिलं त्यांना म्हटलं जातं RH विटेकर 5 किंगडम सिस्टीम. याच्यामध्ये कोणकोणते ग्रुप्स आहेत ते एकदा बघा. फर्स्ट आहे मोनेरा, देन कम प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी अँड अॅनिमल. आता याच्यामध्ये क्लासिफाय तर केलं, जे बॅक्टेरिया आणि अर्की आहेत, अर्की आणि बॅक्टेरिया यांना मोनेरा क्लासमध्ये टाकलं. ओके, आता हे क्लासिफिकेशन करणं का गरजेचं होतं? ज्यावेळेस तुम्ही मायक्रो ऑर्गॅनिझम्सला स्टडी करता, जर समजा एका क्लासमध्ये खूप सारे स्टुडंट्स आहेत, ज्यावेळेस तुम्हाला त्या क्लास मधल्या स्टुडंट्स बद्दल स्टडी करायचं असतो, त्यांना जाणून जास्त घ्यायचं असतं, तर तुम्हाला त्यांना ग्रुप्समध्ये डिवाइड करणं इम्पॉर्टंट आहे. मग त्यांचं ग्रुपिझम तुम्ही कशाच्या बेसिसवरती करणार? त्यांच्या प्लेसेसच्या याच्यावरून किंवा त्यांच्या स्टडीजच्या अकॅडमिक प्रोग्रेसेस वरती तुम्ही त्यांचं ग्रुपिझम करू शकता. तर त्याच प्रकारे यांचं हे मायक्रो ऑर्गॅनिझमचं जे ग्रुपिझम केलं होतं ते वेगवेगळ्या फीचर्स वरती केलं होतं, जसं की त्यांचा मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे ते कशा पद्धतीने फूड इनटेक करतात. येस, म्हणजे ते ऑटोट्रॉफिक आहेत का हेट्रोट्रॉफिक आहे? ऑटोट्रॉफिक म्हणजे त्यांच्यामध्ये एवढी ऍबिलिटी असते, फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसने ते स्वतःचं फूड स्वतः बनवतात. आणि हेट्रोट्रॉपिक्स मध्ये तुम्ही स्टडी करता की ते मायक्रो ऑर्गॅनिझम असे ऑर्गॅनिझम जे दुसऱ्यांवरती डिपेंड राहतात त्यांच्या फूडच्यासाठी, दोज आर द हेट्रोट्रॉपिक्स. मग त्याच्यानंतर सोर्स ऑफ न्यूट्रिशन, कुठून त्यांना सोर्स, इंटर रिलेशनशिप्स किंवा बॉडी ऑर्गनायझेशन, त्यांचं रिप्रोडक्शन. ओके, या टाईपचे रिप्रोडक्शन मध्ये तुम्ही सेक्शुअल रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन, मोस्टली जे काही असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे ते बर्डिंग किंवा बायनरी फ्युजननी केलं जातं या मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आता याच्या बेसिस वरती मायक्रो ऑर्गॅनिझम्सला डिवाइड किती क्लासेसमध्ये केलं? 5 क्लासेसमध्ये केलं. किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंजाय, प्लांटी, अॅनिमल. आता आपण प्रत्येक क्लास बघूया, तिथे फक्त समजून घ्या की या बेसिस वरती केलं होतं. कोणी केलं होतं? तर RH विटेकरने केलंय. ओके, RH विटेकरने केलंय आणि कोणत्या कोणत्या बेसिस वरती केले हे इथे बघा. आता फर्स्ट क्लास जो आहे तो आहे मोनेरा. आता इथून पुढे तुम्हाला काही गोष्टी कन्फ्युज होतील, पण मी तुम्हाला सांगते पण ते कसं लक्षात ठेवायचं, कारण की एक्झाम ही काय डिस्क्रिप्टिव्ह नाही, तुम्हाला लिहायचं नाहीये पेपरमध्ये. MCQs विचारले जातात तर तुम्हाला टिक मार्क करायचे. ओके, तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्लासमध्येच या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत, इथेच समजून घ्या. मोनेरामध्ये तुम्ही स्टडी करता प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर. ओके, तर याच्यामध्ये इम्पॉर्टंटली तुम्ही स्टडी करता बॅक्टेरियाज बद्दल. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिकचं आपण क्लासिफिकेशन बघूयात. आता युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर तर तुम्हाला माहिती आहे. ओके, तर हे युनिसेल्युलर आहेत आणि प्रोकॅरियोटिक.
एक एकदम मायन्यूट डिफरन्स सांगते, कारण की जे तुम्हाला आता प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक असेल त्याच्यामध्ये डिफरन्स तुम्हाला कळायला पाहिजे. बघा, जे एक सेल असतो, सेलच्या आतमध्ये वेगवेगळे ऑर्गॅनल्स असतात. एक असतो न्यूक्लियस, ज्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असतं, आणि हा काय असू शकतो, मेम्ब्रेन बाउंड असू शकतो. ओके, आणि हा जो रिमेनिंग आहे तो सायटोप्लाझम. आणि सायटोप्लाझम मध्ये वेगवेगळे ऑर्गॅनिझम जसे मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, ते डिटेलमध्ये नंतर बघायचे आपल्याला, पण इथे फक्त समजून घे की प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक काय असतं. ज्याच्यामध्ये ज्या सेलमध्ये न्यूक्लियस ही मेम्ब्रेन बाउंड असेल त्याला म्हटलं जातं युकॅरियोटिक. आणि ज्या सेलमध्ये हे न्यूक्लियस नसून जे काही जेनेटिक मटेरियल आहे ते डिरेक्टली सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असणार आहे, म्हणजे यांच्याकडे मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस प्रेझेंट नसतं, त्या सेल्सला म्हटलं जातं प्रोकॅरियोटिक. हा एक इम्पॉर्टंट डिफरन्स आहे ज्याच्यावरती तुम्ही इथून पुढचे ऑर्गॅनल स्टडी करू शकता. म्हणजे प्रोकॅरियोटिक मध्ये ज्यांच्याकडे न्यूक्लियस नाही, त्यांचं जेनेटिक मटेरियल ते सायटोप्लाझम मध्ये एकदम प्रेझेंट असणार आहे, आणि याच्यामध्ये यांचं जेनेटिक मटेरियल हे एक वेल मेम्ब्रेन बाउंड मध्ये प्रेझेंट असणार आहे. दोज आर द युकॅरियोटिक. आता जो मोनेराचा क्लास आहे तो कसा आहे, प्रोकॅरियोटिक आहे प्लस युनिसेल्युलर, फक्त त्यांचं सेल सिंगल सेल पूर्ण फंक्शन कॅरी आउट करणारे त्या ऑर्गॅनिझम्स. आणि त्यानंतर यांच्यामध्ये काही मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस नसल्यामुळे यांना प्रोकॅरियोटिक म्हटलं ते बघितलं. आता या मोनेराचं रिप्रोडक्शन कसं होतं, यांच्यामध्ये बघितलं जातं असेक्शुअल रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनचे मोस्टली असेक्शुअल रिप्रोडक्शनच तुम्ही बघणार आहे, ते कशामुळे होणार आहे, बायनरी फ्युजनमुळे होणार. ओके, जर तुम्ही स्टडी केलं असेल, एक जर मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहे, मायटोसिस नंतर त्यांच्यामध्ये सायटोजिनोसिस होतं आणि 2 मायक्रो ऑर्गॅनिझम्स याच्याद्वारे बनवले जातात मायटोसिस प्रोसेसमध्ये. तर बायनरी फ्युजन टाइप ऑफ रिप्रोडक्शन यांच्यामध्ये बघितले जातात. आता मोड ऑफ न्यूट्रिशन कसा आहे, ऑटोट्रॉपिक आहे का हेटेरोट्रॉपिक, दोन्ही टाइपचे मोड ऑफ न्यूट्रिशन यांच्यामध्ये बघितले जाऊ शकतात. आता तुम्ही म्हणाल मॅम हे ऑटोट्रॉपिक कसं काय, हेटेरोट्रॉपिक ठीक आहे. ऑटोट्रॉपिक काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स मध्ये जे तुम्ही सायनोबॅक्टेरिया, ते इथे एक्झाम्पल आहे, सायनोबॅक्टेरिया असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ज्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिसची ॲबिलिटी असते, स्वतःचं फूड स्वतः बनवू शकतात. जसं प्लांटकडे क्लोरोफिल्स असतात, प्लांट्समध्ये जे काही म्हणजे पिगमेंट्स असतात ग्रीन कलरचे, दोज आर द क्लोरोफिल्स. आता त्या क्लोरोफिल्स मध्ये काय केलं जातात, आणि ते लाईट ट्रॅप करणारे स्वतःचं फूड स्वतः सिंथेसाइज करतात ड्यू टू द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. Same happens with the microorganisms, and which microorganisms, those are the cyanobacteria. ओके, आणि याच्यामध्ये मोनेरामध्ये तुम्ही समजता की जे इनहॅबिटॅट, व्हॉट इज इनहॅबिटॅट, जिथे मायक्रो ऑर्गॅनिझम्स राहतात. ओके, ते कुठे, एक्स्ट्रीम हॅबिटॅट्स मध्ये पण हे मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात, आणि मोस्ट स्पेसिफिकली त्यांना म्हटलं जातं अर्किया. अर्किया म्हणजे समजा मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपण बघतो की युनिव्हर्सली सगळीकडे प्रेझेंट असतात. इव्हन ह्युमनच्या स्किनच्या फ्लोरावरती ते प्रेझेंट आहेत. ओरल फ्लोरा, जो माउथचा सरफेस आहे आपल्या आतमधला, तिथे मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असणार आहे. आपल्या गटमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स, प्रोबायोटिक्स प्रेझेंट असतात, जे हेल्पफुल पण आहेत, आणि काही केसेसमध्ये ते आपल्या बॉडीसाठी काय असू शकतात, डेंजरस, हार्मफुल पण असू शकतात. राईट, तर याच्यामध्ये आपण स्टडी करणारे एक्स्ट्रीम हॅबिटॅट्स, म्हणजे असे ऑर्गॅनिझम जे एक्स्ट्रीम म्हणजे कंडिशन्स वरती सर्व्हाइव्ह करतात. कोणत्या कोणत्या एक्स्ट्रीम्स असू शकतात, हॅलोफाइल्स. हॅलोफाइल्स काय असतात, कुणाला माहिती आहे, व्हॉट आर हॅलोफाइल्स? हॅलोफाइल्स, थर्मोफाइल्स, बघूयात कोणाला माहिती आहे का, गौरी, कल्याणी, सायली, श्रवस्ती, भाग्यश्री, माहिती आहे कोणाला हॅलोफाइल्स काय असतात? What are halophiles? What are thermophiles? Yes. बघा इथे हॅलोफाइल्स, यस श्रेयस, व्हेरी गुड. हॅलोफाइल्स असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात जे सॉल्ट लव्हिंग म्हणू शकता तुम्ही त्यांना, कारण किंवा त्यांना असंही म्हणू शकता की जे एक्स्ट्रीम सॉल्टी कंडिशन्स असतात याच्यामध्ये ते प्रेझेंट असतात. आता कोणताही एक टेम्परेचर, एखादं एन्व्हायरमेंट, मॉडरेट रेंजेस एखाद्या ऑर्गॅनिझमला ग्रो व्हायला लागतात.
शिल्पा, हायली टेम्परेचर म्हणजे जास्त टेम्परेचर वरती प्रेझेंट असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्यांना थर्मोफाईल्स म्हटलं जातं. ओके, तर याच्यामध्ये बघा एक्स्ट्रीम हॅबिटॅट्स, एखाद्या ऑर्गॅनिझमला ग्रो व्हायला एक मॉडरेट रेंज ऑफ टेम्परेचर लागतं, सॉल्ट कंडिशन्स लागतात. पण जर एखादा ऑर्गॅनिझम जास्त एक्स्ट्रीम सॉल्टी कंडिशन्स मध्ये किंवा टेम्परेचर मध्ये राहत असेल तर त्यांच्यानुसार त्यांचे नावं क्लासिफाय वेगळे केले जातात. थर्मोफाईल्स म्हटलं जातं किंवा हॅलोफाईल्स म्हटलं जातात. तर याच्यामध्ये बघितलंय तुम्ही मोनेरामध्ये वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत. याच्यामध्ये पहिलं क्लासिफिकेशन केलंय त्यांना म्हटलं जातं अर्की बॅक्टेरिया. अर्की बॅक्टेरिया किंवा अर्किया म्हटलं जातं. आता असे मायक्रो ऑर्गॅनिझम जे एक्स्ट्रीम इन्व्हायरमेंट्स मध्ये प्रेझेंट आहेत, दोज आर द अर्कियाज. एका सॉल्टी रिजन्स वरती प्रेझेंट असणाऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सला म्हटलं जातं हॅलोफाईल्स. आता हे तुम्हाला लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे. ओके, कारण की क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात की हॅलोफाईल्स कुठे प्रेझेंट असतात, सॉल्टी कंडिशन्स मध्ये. थर्मोफाईल्स किंवा थर्मो ऍसिडोफाईल्स, आता थर्मो टेम्परेचर प्लस ऍसिडिक कंडिशन्स जिथे असतात तिथे प्रेझेंट असतात हॉट स्प्रिंग्स मध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्यांना म्हटलं जातं थर्मो ऍसिडोफाईल्स. स्वॅम्पी, व्हॉट इज स्वॅम्पी? दलदल जिथे साठलेलं पाणी असतं. स्वॅम्पी रिजन्स किंवा तुम्ही असंही म्हणू शकता जिथे भाताची शेती केली जाते, तिथे भात लागवड केली जाते, त्याच्या याच्यामध्ये काय पाणी साठवून ठेवलं जातं आणि मग त्याच्यामध्ये भाताची रोपं लावली जातात. तर ते जे सॅच्युरेटेड वॉटर आहे त्याला म्हटलं जातं स्वॅम्पी रिजन्स. आणि याच्यामध्ये मिथॅनोजेन्स जास्त ग्रो होतात, कारण की मिथॅनोजेन्स त्या कंडिशन्स मध्ये ग्रो होतात जिथे काय अनएरोबिक कंडिशन्स आहेत. मिथेन हा अनएरोबिक कंडिशन्स मध्ये डेव्हलप होतो, म्हणजे जिथे ऑक्सिजन एंटर करत नाही, लॉस ऑफ ऑक्सिजन किंवा जिथे ऑक्सिजन प्रेझेंट नसतो त्या कंडिशनला म्हटलं जातं अनएरोबिक कंडिशन. आणि याच्यामध्ये मिथॅनोजेन्स डेव्हलप व्हायला लागतात. तुम्ही कावडंग हे बघितलं असेल किंवा जे मिथेन पासून जो गॅस बनवला जातो किंवा कावडंगच्या याच्याद्वारे जो गॅस बनवला जातो घरामध्ये, तर याच्यामध्ये सुद्धा हे मिथॅनोजेन्स प्रेझेंट असतात जे मिथेन प्रोड्यूस करतात. आता यांचं जे सेल स्ट्रक्चर आहे ते वेगळे अदर्स बॅक्टेरिया, कारण की किती रिजिड असेल यांची सेल वॉल जी यांना प्रोटेक्ट करत असेल एक्स्ट्रीम टेम्परेचर्स पासून, एक्स्ट्रीम कंडिशन्स पासून. आणि त्याच्यामध्ये बघा यांचं जे मोड ऑफ न्यूट्रिशन आहे ते कसं आहे, ऑटोट्रॉफिक. असे एवढं लॉजिकली पण बघितलं, एवढं एकतर एक्स्ट्रीम टेम्परेचर वरती डिपेंड करतायत, राहतायत एक्स्ट्रीम टेम्परेचरवर, आणि त्यात दुसऱ्यांवरती हेट्रोट्रॉपिक राहिले तर त्यांना खायला काहीच नाही मिळणार, कारण की सर्व ऑर्गॅनिझम तिथे राहू शकणार नाही. ऑटोट्रॉपिक स्वतःचं जेवण स्वतः बनवू शकतात. आणि यांच्यामध्ये न्यूक्लियोटॉइड जी अरेंजमेंट आहे ती टीआरएनए आरएनए हे इम्पॉर्टंटली प्रेझेंट असणार. याच्यामध्ये काय एक्झाम्पल्स दिलेत. त्यानंतर बघा सेल वॉल, ठीक आहे, यू बॅक्टेरिया. आता याच्यामध्ये जे मोनेरामध्ये स्टडी करताय त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे बॅक्टेरिया यांना ट्रू बॅक्टेरिया सुद्धा म्हटलं जातं. व्हॉट इज ट्रू बॅक्टेरिया? ट्रू बॅक्टेरिया हे जे काही बॅक्टेरियाचं एक बेसिक स्ट्रक्चर आहे ते यांच्यामध्ये अप्रोप्रिएटली प्रेझेंट असतं. मग याच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट असणार आहे. सेल वॉल जे आउटर मेम्ब्रेन असते, आउटर मेम्ब्रेन ही जी तुम्हाला येलो कलर मध्ये दिसते, दॅट इज सेल वॉल. आता सेल वॉल काय करते, एंटायर जो सेल आहे त्याला इंटॅक्ट ठेवण्याचं काम करणार आहे. म्हणजे याच्या आतमध्ये जो प्रेझेंट असणार आहे सायटोप्लाझम, आणि सायटोप्लाझम मध्ये वेगवेगळे ऑर्गॅनिझम किंवा ऑर्गॅनल्स हे काय असणार आहे, एम्बेडेड आहेत. यांना एकत्र ठेवण्याचं काम हा सेल वॉल करतोय. आता सेल वॉल कशापासून बनली आहे, त्यांचं जे पूर्ण डिटेल स्ट्रक्चर आहे ते आपण स्टडी करूयात, पण फक्त इथे जो काही क्लासिफिकेशन आहे आपण क्लासिफिकेशन आताच्या लेक्चरमध्ये बघतो. आता याच्यामध्ये ही जी सेल वॉल आहे त्याच्या आतमध्ये सेल वॉल एकत्र ठेवणारे याला म्हणजे एम्बेडेड स्ट्रक्चरला इंटॅक्ट ठेवतोय. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं याच्यामध्ये प्रेझेंट असणारे फ्लॅजेला. फ्लॅजेला, आता फ्लॅजेला कशासाठी इम्पॉर्टंट आहे, मोटाईल किंवा मोटिलिटीसाठी इम्पॉर्टंट आहे. हा असणार आहे त्याची मोटिलिटीला इम्पॉर्टंट फ्लॅजेला, म्हणजे सेलच्या मुवमेंटसाठी जे स्ट्रक्चर इम्पॉर्टंट आहे, म्हणजे या बॅक्टेरियल सेल्सला एका प्लेस कडून दुसऱ्या प्लेसकडे मूव्ह करायला हेल्प करतोय, दॅट इज फ्लॅजेला. आणि अजून एक स्ट्रक्चर असतं ज्याला म्हटलं जातं पिली, PILI, पिली.
आता हे पिलीज काय आहेत बघा, ज्यावेळेस रिप्रोडक्शन केलं जातं त्यावेळेस पिली अटॅचेस विथ द अदर बॅक्टेरिया. आता समजा इथे एक दुसरा बॅक्टेरिया आहे, आता याच्या ज्या ह्या पिलीज आहेत त्या इथे अटॅच होतात ड्युरिंग द रिप्रोडक्शन. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन, पॅथोजन्स इन बाइंडिंग टू द होस्ट, या स्ट्रक्चरमुळे दुसरे पॅथोजन्स होस्टमध्ये एंटर करू शकतात. आता जे क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स, ज्याच्या बेसिसवरती तुम्ही ग्राम पॉझिटिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणू शकतात किंवा ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया, हे त्यांच्या कोर सेल वॉलच्या स्ट्रक्चरवरती इम्पॉर्टंटली असणार आहे. त्यानंतर तुम्ही बघता सायनोबॅक्टेरिया. सायनोबॅक्टेरियामध्ये आपण बघितलं होतं ते ब्लू ग्रीन बॅक्टेरिया आहेत, त्यांच्यामध्ये दोन्ही टाईपचे पिगमेंट्स प्रेझेंट असणार आणि त्याच्यामुळे ते फोटोसिंथेटिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणून काम करतात. म्हणजे स्वतः लाईट ट्रॅप करून फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसने स्वतःचा फूड स्वतः बनवू शकतात. मग यांच्याकडे काही पिगमेंट्स असतील, राईट, फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. ते कोणते आहेत? क्लोरोफिल प्रेझेंट आहे, कॅरोटिनॉइड्स आहेत आणि फायकोबिलिन्स आहेत. ओके, हे असणारे फोटोसिंथेटिक पिगमेंट्स जे यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. कुठल्या रिजन्स मध्ये? एक्वाटिक रिजन्स मध्ये हे प्रेझेंट असतील. आणि काही ऑर्गॅनिझम्स हे काय करू शकतात? नायट्रोजन फिक्सेशन साठी सुद्धा काम करतात. म्हणजे बघा, जो ऑक्सिजन नॉर्मली प्रेझेंट असणारा नायट्रोजन जो एअर मध्ये आहे तो डिरेक्टली त्या फॉर्म मध्ये कन्झ्युम केला जात नाही किंवा इनटेक केला नाही जात त्या काही ऑर्गॅनिझम्स, म्हणून त्यांना कन्वर्ट करण्याचं काम हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स करतात. म्हणजे त्याला फिक्सेशन, नायट्रोजन फिक्सेशन. ज्यावेळेस पण आपण नायट्रोजन फिक्सेशन करू, कोणत्या ऑर्गॅनिझम्स आहेत, कशा पद्धतीने केलं जातं, हे आपण आपल्याला पुढच्या लेक्चर्समध्ये स्टडीज करायचं. पण इथे नायट्रोजन फिक्सेशन सुद्धा काही मायक्रो ऑर्गॅनिझम्सने केलं जात आहे. तर याच्यामध्ये कोणकोणते मायक्रो ऑर्गॅनिझम आहे? नॉनस्टॉक, एनाबेला, स्पायरुलिना, ओके, सम सायनोबॅक्टेरिया, हे इम्पॉर्टंटली याच्यामध्ये इन्क्लूड केले. त्यानंतर तुम्ही स्टडी करताय बोनेरा, सगळ्यांना कळालाय? येस येस, बायोगॅस. कल्याणी, व्हेरी गुड. मुवमेंट साठी फ्लॅजेला इम्पॉर्टंट आहे, श्रवस्ती. आता बघा, किंगडम प्रोटिस्टा. काय प्रोटिस्टा? याच्यामध्ये आता एक इम्पॉर्टंटली गोष्ट लक्षात ठेवा, जे मोनेरा होता फक्त त्याच क्लासमध्ये जे ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट, म्हणजे ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत ते असणार आहेत प्रोकॅरियोटिक. किंगडम प्रोटिस्टा मध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतात ते असणार आहेत युकॅरियोटिक. इथून पुढचे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे युकॅरियोटिक असणार आहेत सगळ्या किंगडमचे. फक्त मोनेराचेच कसे होते? प्रोकॅरियोटिक होते. आता युकॅरियोटिकचा डिफरन्स मी काय सांगितलंय तुम्हाला? त्यांचं जे न्यूक्लियस असतं ते मेम्ब्रेन बाउंड असणार आहे. म्हणजे त्यांचं जेनेटिक मटेरियल जे प्रेझेंट आहे ते या मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असणार. प्रायमरीली आता हे प्रोटिस्ट आहेत ते कसे आहेत? प्रायमरीली युनिसेल्युलर आहेत आणि त्यांच्यामध्ये लॅक स्पेशलाइज टिश्यूज. दे लॅक स्पेशलाइज टिश्यूज. युनिसेल्युलर एवढं काही कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर असल्यामुळे त्यांचे जे काही प्रोसेसेस आहेत ते एका सेल्सने कॅरी आउट केले जातात. ज्यांचं हे हॅबिटेट आहे ते कुठे कुठे प्रेझेंट असतात? हॅबिटेट इज नथिंग बट वेअर दे लिव्ह. कुठे असणार आहेत? एक्वॅटिक रिजन्स मध्ये, फ्रेश वॉटर मध्ये, मरीन एन्व्हायरमेंट मध्ये ते प्रेझेंट असतात आणि मॉइस्ट सॉइल्स मध्ये सुद्धा. म्हणजे जी थोडीशी ओलसर माती असते त्याच्यामध्ये हे प्रोटिस्टा प्रेझेंट असणार आहे. यांचं जे न्यूट्रिशन मोड आहे ते दोन्ही टाईपचं बघितलं जातं. ऑटोट्रॉपिक मध्ये फोटोसिंथेटिक अल्गी ही प्रेझेंट आहे. हेटरोट्रॉपिक मध्ये ऑर्गॅनिझम्स कन्झ्युमिंग अदर ऑर्गॅनिझम, किंवा नेहमी ना दुसऱ्या ऑर्गॅनिझमला कन्झ्युम करण्यास हेटरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन नसतं. याच्यामध्ये तुम्ही फंजाय बघाल, ते काय करतात? ते त्यांच्यामधला डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रेट करतात आणि त्याच्या दुसरे जे न्यूट्रिएंट्स आहेत डेड ऑर्गॅनिझम्सचे त्यांच्यामधून हे कन्झ्युम करणार आहेत किंवा इनटेक करणार आहेत. त्यांच्या डायजेस्टिव्ह एन्झाईम्सने पण सुद्धा ते काय करतात? मोड ऑफ हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन दाखवत आहेत. ओके, तर अदर ऑर्गॅनिझम्स ऑर ऍब्सॉर्बिंग डिकेइंग मॅटर, हे पण इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. तर लोकोमोशन जे कॅरी आउट केलं जातं ते मोस्टली सिलिया, फ्लॅजेला आणि सिडोपोडा. आता सिडोपोडा तुम्हाला वाटेल हे काय आहे? सिडोपोडा सांगते मी तुम्हाला. तुम्ही जर अमिबा स्टडी केला असेल तर तुम्हाला माहिती असेल अमिबा हे त्यांचं स्ट्रक्चर चेंज करतात. त्यांचे जे मुवमेंटसाठी जे त्यांचे फीट आहेत त्यांना म्हटलं जातं फॉल्स फीट. तर फॉल्स फीट का बरं? बघा, अमिबा, आता हे अमिबाचं स्ट्रक्चर. आता जर त्यांना फूड कन्झ्युम करायचंय ते काय करणार आहे? एंडोसाइटोसिस
ही प्रोसेस ऐकली का तुम्ही? एंडोसायटोसिस म्हणजे आतमध्ये कन्झ्युम केलं जातं. आता याचा शेप चेंज होऊन ते करणार, आता पुढे हे आतमध्ये गेले. ओके, तर याचा शेप ज्यावेळेस हे त्यांचे एक्सटर्नल आहेत ते आहेत फीट. हा पार्ट आहे फीट. आता हे फीट नेहमी चेंज होत राहतात म्हणून यांना म्हटलं जातं फॉल्स फीट. आणि याच्यामध्ये हे लोकोमोशनसाठी, मुवमेंटसाठी, अमिबासाठी हे इम्पॉर्टंटली त्यांना मदत करतात म्हणून यांना म्हटलं जातं फॉल्स फीट. दोज आर द सिडोपोडिया. आता यांचं रिप्रोडक्शन कोणत्या टाइप ऑफ ने होतंय तर ते असणारे असेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन, जे इम्पॉर्टंटली एकतर बायनरी फ्युजनमुळे होणार किंवा स्पोर्सने यांचं रिप्रोडक्शन केलं जातं. काही कंडिशन्स मध्ये सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन यांच्यामध्ये बघितलं जातं. तर हे होतं किंगडम प्रोटिस्टा. ज्या प्रकारे तुम्ही बॅक्टेरियाच्या याच्यामध्ये बघितलंय ते काही युनिक फीचर्स दाखवतात, जसे की ते एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट्स मध्ये सर्व्हाइव्ह करतात. हॅलोफाइल्स, थर्मोफाइल्स. आता इथे पण काही असे ऑर्गॅनल्स आहेत ज्यांना प्रोटिस्टामध्ये इन्क्लूड केलंय. ॲनिमल लाईक प्रोटिस्ट म्हणजे त्यांचा हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन आहे, सिंगल सेल्ड आहेत आणि ते फूड इंजेस्ट करतायत. तशा टाईपच्या यांना जे ॲनिमल लाईक बिहेवियर दाखवतात पण प्रोटिस्टाच्या ग्रुपमध्ये येतात. त्यांना त्यांचे काही एक्झाम्पल्स बघा, जे अमिबा आहेत, जे मूव्ह लाईक वाया सिडोपोड्स. पॅरामोशियम मूव्ड बाय सिलिया आणि प्लाझ्मोडियम कॉझिंग मलेरिया. आपण हे मलेरियाच्या याच्यामध्ये बघितलंय की जे मलेरिया कॉझिंग ऑर्गॅनल्स आहेत त्यांच्यामध्ये प्लाझ्मोडियम किंवा प्लाझ्मोडियमच्या स्पीसीज लाईक प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम, प्लाझ्मोडियम मलेरी, नोवेल्सिया, हे सगळे काय करतात? मलेरिया कॉज करतात. आता हे असे ऑर्गॅनल्स आहेत ज्यांना प्रोटिस्टामध्ये ऍड केलंय पण दे शोज बिहेवियर लाईक ॲनिमल्स, म्हणजे हेटेरोट्रॉपिक सिंगल सेल ऑर्गॅनल्स आहेत. आणि प्लांट लाईक प्रोटिस्ट जे अल्गी याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. युनिसेल्युलर युग्लिनॉइड्स, डायॲटम्स आहेत. ॲनिमल सारखं बिहेवियर त्यांचं, पण प्लांट सारखं मोड ऑफ न्यूट्रिशन आहे, म्हणजे स्वतःचं फूड स्वतः बनवू शकतात. ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स मध्ये यांना ऍड केलंय, म्हणजे युनिसेल्युलर आहेत आणि हे मोस्टली कुठे वॉटरमध्ये प्रेझेंट असतात किंवा ॲक्वाटिक रिजन्स मध्ये हे प्रेझेंट असणार आहे. डायॲटम्स, लार्ज मल्टीसेल्युलर सीवीड्स किंवा ब्राउन क्लॅप्स हे कोणते आहेत? प्लांट लाईक प्रोटिस्ट. न फंगस लाईक प्रोटिस्ट हे कोणते आहेत? सॅप्रोफायटिक ऑर्गॅनिझम्स. समजून घ्या, आतापर्यंत आपण ऑटोट्रॉपिक आणि हेटेरोट्रॉपिक बघितलं. ना व्हॉट इज सॅप्रोफायटिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स? सॅप्रोफायटिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे डेड किंवा डेड डिकेइंग मॅटर वरती त्यांचं काय करतात? फूड सोर्स असतो त्यांचा, त्या टाईपच्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सला म्हटलं जातं सॅप्रोफाइट्स. बघा इथे एखादी डिकेइंग बॉडी असते ॲनिमल्सची म्हणा, त्याच्यावरती ग्रो होणारे काय असू शकतात? काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक फंगस, काही ॲनिमल्स त्यांना कन्झ्युम करणार आहेत. आता जे डिकेइंग मॅटरला कन्झ्युम करतात आणि ते त्यांचं फूड आहे त्यांना म्हटलं जातं सॅप्रोफायटिक ऑर्गॅनिझम्स, जे डिकेइंग मॅटर वरती डिपेंड राहतात, ऍब्झॉर्बिंग न्यूट्रिएंट्स, आणि दे लॅक कायटिन फाउंड इन द सेल वॉल ऑफ ट्रू फंगा. तर तुम्हाला वाटेल हे कायटिन काय आहे? एखादं फंगस असेल त्याचा सेल वॉल हा कायटिनने बनलेला असतो आणि जर एखादं प्लांट सेल आहे, प्लांट सेलचा जो आउटर मेम्ब्रेन आहे तो सेल्युलेजने बनलेला असतो. आता इथे तुम्हाला सांगितलंय असे ऑर्गॅनल्स वरती हे करणारे, कन्झ्युम करणारे, दे लाईक कायटिन. स्लायमी मोल्ड्स आहेत किंवा वॉटर मोल्ड्स प्रेझेंट असणारे, दोज आर द फंगस लाईक प्रोटिस्ट. त्यानंतर जो नेक्स्ट क्लास किंवा ग्रुप आहे तो असणार आहे फंगाय. व्हेरी इम्पॉर्टंट. हे कसे आहेत? युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत. युकॅरियोटिक. एक युकॅरियोटिकचं इम्पॉर्टंट फीचर आपण बघितलं होतं, यांचं जे काही न्यूक्लियस आहे ते मेम्ब्रेन बाउंड आहे. यांचं जे काही जेनेटिक मटेरियल असतं ते न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असणार. यांचा जो सेल वॉल आहे तो कशाने बनलाय? कायटिन. हा याच्यावरती एमसीक्यूज बनू शकतात. एमसीक्यू साठी हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. आता यांचे सेल वॉल कशाने बनलेत? सॅप्रोफायटिक, ऑटोट्रॉपिक, हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन माहिती पाहिजे. कोणतं ऑर्गॅनिझम्स कशामध्ये फिट इन होतो तो एक तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे इम्पॉर्टंट गोष्टी याच्यावरती बनू शकतात ते सांगते मी तुम्हाला. यांचे सेल वॉल कशाने बनलेत? कायटिन. कायटिन हा कोणाचा सेल वॉल कोणाचा सेल वॉल असतो? फंगायचा. ओके. टफ असणार आहे तो. एक्झोस्केलेटन्स
हा एक्झोस्केलेटन जे काय अॅनिमल्स आहेत याच्यामध्ये बघा क्रस्टेशियन्स मोस्टली. आता क्रस्टेशियन ग्रुप्स मध्ये कोणकोणते ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतात माहिती आहे कोणाला? येस कल्याणी. बघा इथे क्रस्टेशियन्स या ग्रुपमध्ये कोणकोणते ऑर्गॅनिल्स प्रेझेंट असतात? क्रस्टेशियन्स. बघा इथे क्रस्टेशियन्स मध्ये क्रॅब्स ज्यांचे आउटर मेम्ब्रेन, ज्या ऑर्गॅनल्सची आउटर मेम्ब्रेन ही शेल्सनी बनलेली असते मोस्ट स्पेसिफिकली किंवा टफ असते, दोज आर द क्रस्टेशियन्स. क्रॅब वरती बघितलं असेल तुम्ही, त्यांचा एक शेल असतो जो कसा असणार आहे, टफ असतो. एक्झोस्केलेटन त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात, दोज आर मेड अप ऑफ कायटिन. यांचं जे न्यूट्रिशन आहे यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा क्लोरोफिल हा प्रेझेंट नसतो, म्हणजे ते फोटोसिंथेसिस हे कॅरी आउट करू शकत नाही. पण ते मोस्टली दुसऱ्या ऑर्गॅनल्स वरती प्रेझेंट असणारे फॉर दॅर न्यूट्रिशन. आता दुसऱ्या ऑर्गॅनिझमला ते कन्झ्युम करतायत का जस्ट लाईक एनिमल्स? नो, फंजाई डोंट कन्झ्युम डिरेक्टली द एनिमल्स बट दे ऍब्झॉर्ब द न्यूट्रिएंट्स. म्हणून यांना आपण कशामध्ये करतोय, डिकेइंग मॅटर्स वरती हे काय करतात, डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रेट करतात आणि त्यांचे न्यूट्रिएंट्स ऍब्झॉर्ब करतात. ओके, यांचा हा प्रोसेस तुम्हाला माहिती पाहिजे. दे रिलीज देअर डायजेस्टिव्ह एन्झाईम्स इनटू देअर सराउंडिंग्स, जे काही डेड अॅनिमल्स आहेत, आणि त्यांचं काय करणार आहेत, न्यूट्रिएंट्स ऍब्झॉर्ब करतात, काम करतात. यांचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे, युनिसेल्युलर आहे. मोस्टली ते मल्टीसेल्युलर पण असतात. ओके, मोस्ट मल्टीसेल्युलर फंगाय ग्लो ब्रांचिंग, त्यांच्यामध्ये ब्रांचिंग स्ट्रक्चर सुद्धा बघितले जातात. आणि एक इम्पॉर्टंट बघायचं आहे, एकच मिनिट. आता बघा फंगस तुम्ही बघितले असेल, यांचं जे हे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे, ओके, हे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे. या थ्रेड लाईक स्ट्रक्चरिंगला म्हटलं जातं हायफी. आणि जे काय अंडरग्राऊंड स्ट्रक्चरिंग असणार आहे त्यांचं प्रेझेंट, त्याला म्हटलं जातं मायसिलियम. Thread-like structuring is known as hyphae and the underground network is known as mycelium. And the reproduction कशाद्वारे होतं, सेक्शुअल प्लस असेक्शुअल. टायनी एअरबोर्न जे स्पोर्स असतात, मला माहिती असेल की नाही, यांचे जे स्पोर्स रिलीज केले जातात फंगसने, खूप इम्पॉर्टंट फीचर आहे यांचं. ह्या फंगसेस, कोणतीही फंगस असू दे, ते स्पोर्स रिलीज करतात. आता स्पोर्स तुम्हाला माहिती असते, जसे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपण ऑटोक्लेव्हिंग मध्ये बघतो, ऑटोक्लेव्स मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सला स्टरिलायझेशनसाठी ती प्रोसेस फॉलो करतो आपण, स्टरिलायझेशन. पण याच्यामध्ये कधी कधी काही स्पोर्स राहून जातात. आता हे स्पोर्स कोणाचे असतात, फंगसेसचे. आता फंगस असे स्पोर्स बनवतं जे एकदम टफ असतात, ते एक्स्ट्रीम टू एक्स्ट्रीम टेम्परेचर वरती तसेच राहू शकतात, आणि ज्या वेळेस त्यांना एक अप्रोप्रिएट किंवा त्यांना सुटेबल कंडिशन्स मिळतात ते तिथे ग्रो व्हायला स्टार्ट करतात. ओके, दिस आर द स्पोर्स. आता नेहमी आता जे तुम्हाला मी सांगितलं ते मशरूमच्या याच्यामध्ये हायफी मायसिलियम बघितलं जातं, आणि याच्यामध्ये हे काय करणार आहेत, ग्रो होणार आहे. तर इथे एक एक्झाम्पल दिलंय या फंगसचा, मशरूम सुद्धा हे काय फंगसच आहे, पण ती कशी इडिबल फंगस आहे. ते म्हणजे पॉइझनस, काही याच्यामध्ये पॉइझनस फंगस पण असतात, काही इडिबल फंगसेस असतात. चांगल्या फंगसेसला जे आपण कन्झ्युम करतोय त्यांना पण अशा कंडिशन्स मध्ये ते ग्रो होतात जिथे त्यांना मॉइश्चर मिळतं, त्यांना फ्रुटिंग बॉडी म्हणतात. आता ही जी तुम्ही कन्झ्युम करता जो पार्ट, दॅट इज अ फ्रुटिंग बॉडी. आता यांचं जे मेजर डिव्हिजन केलं जात आहे ते कोणत्या बेसिस वरती केलं जात आहे, एकतर ते युनिसेल्युलर आहेत किंवा पल्प बॉल्स आहेत. याच्यामध्ये अस्टोमायकोटा यांना काय म्हटलं जातं, सॅक फंजाय. सिंगल सेल्ड आहेत, ईस्ट आहेत, आणि बॅसिडो मायकोटा आणि ग्लोमेरुलो मायकोटा. हे इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन यांचं केलं. त्यानंतर आहे किंगडम प्लांटी. आता समजलं असेल, मोनेरामध्ये मोस्टली जे काही प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर आहेत ते ऍड केलेत मोनेरामध्ये. प्रोटिस्टामध्ये युकॅरियोटिक युनिसेल्युलर ऍड केलेत. फंजायमध्ये
हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिल्स ऍड केले ज्यांच्यामध्ये म्हणजे काय बोलतात हे नाही आहेत, फोटोसिंथेटिक पिगमेंट्स नाही आहेत किंवा ते ऑटोट्रॉफिक नाही आहेत. आणि किंगडम प्लांटीमध्ये युकॅरियोटिक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत, ज्यामध्ये सेल वॉल कशाचा प्रोड्युस्ड आहे, सेल्युलोजचा इम्पॉर्टंटली प्रोड्युस्ड आहे. आणि ते कसे आहेत, ऑटोट्रॉफिक आहेत, जे स्वतःचं जेवण स्वतः बनवू शकतात बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. ओके, तर याच्यामध्ये युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत. मग डिफरन्स काय? फंगस पण मल्टीसेल्युलर आणि युनिसेल्युलर असू शकतात. युकॅरियोटिक आहेत जस्ट सेम लाईक. मग यांचं क्लासिफिकेशन फक्त एकाच बेसिस वरती केलंय. यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन इथे बघा, ही पण गोष्ट समजून घ्या. फंगसेस पण कसे आहेत, मल्टीसेल्युलर आहेत. लिहून घ्या जर इथे नसेल, मल्टीसेल्युलर आहेत. युकॅरियोटिक आहेत, ऑलरेडी लिहिलंय. मग प्लांटीपासून कोणत्या बेसिसवरती ते इम्पॉर्टंटली म्हणजे डिफरंट आहे? एक तर त्यांचं सेल वॉल फंगसचं कायटिनने बनलाय आणि प्लांटीचं सेल्युलोजनी बनलंय. तर ते हेटेरोट्रॉपिक आहेत आणि किंगडम प्लांटी हे ऑटोट्रॉप्स आहेत. ओके, आणि यांच्या जे काय वॅस्क्युलर टिश्यूज आहेत यांच्या डिफरन्सेस वरून किंगडम प्लांटीमध्ये वेगवेगळे डिव्हिजन्स आहेत, ज्यांना थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्स मध्ये क्लासिफाय केलं. आणि यांचे जर एक्झाम्पल बघितले तुम्ही, स्पायरोगायरा. ओके, प्रोटीन सोर्स याच्यामध्ये हायर असतो, म्हणजे तुम्ही बघितलं असेल याचं कल्टिव्हेशन पण केलं जातं. स्पायरोगायरा, फर्न्स, पाईन्स, मँगो प्लांट्स, आता हे सर्व कसे आहेत, प्लांटीच्या क्लासमध्ये येथे इन्क्लुडेड आहेत. येस कल्याणी, हा इम्पॉर्टंट डिफरन्स आहे की फंगसची जी सेल वॉल आहे ती कायटिनने प्रोड्यूस झाली आहे आणि प्लांट्स मध्ये सेल्युलोज असतं. आता किंगडम ॲनिमलिया क्लासमध्ये मल्टीसेल्युलर पण आहेत, युकॅरियोटिक आहेत, पण यांच्यामध्ये काही नाही, सेल वॉल नाही आहे. ओके, तुम्हाला कळायला पाहिजे, मी तुम्हाला रिपीटेडली ही गोष्ट सांगते कारण की कोणत्या बेसिसवरती त्यांना क्लासिफाय केलं हे तर माहिती पाहिजे ना तुम्हाला. म्हणून याच्यामध्ये डिफरन्स समजा, फंगस, प्लांटी, ॲनिमलिया हे सगळे कसे आहेत, मल्टीसेल्युलर आहेत आणि युकॅरियोटिक आहेत. एका याच्यामध्ये त्यांचं सेल वॉलचं आणि मोड ऑफ न्यूट्रिशन वरून डिफरंट झाले. ते हेटेरोट्रॉपिक होते म्हणून फंगसमध्ये गेले, ऑटोट्रॉपिक होते म्हणून ते कसे गेले, प्लांटीमध्ये गेले. आणि यांच्यामध्ये सेल वॉलच नाही, प्रेझेन्स ऑफ सेल वॉल, नो प्रेझेन्स ऑफ सेल. ॲनिमल्स मध्ये सेल वॉल ही प्रेझेंट नसते आणि हेटेरोट्रॉपिक आहे, म्हणजे दुसऱ्यांवरती डिपेंड, स्वतःचं फोटोसिंथेसिस त्यांच्यामध्ये कॅरी आउट होत नाही. आणि यांच्यामध्ये ग्रेट डायव्हर्सिटी आहे. हे जे ॲनिमल किंगडम आहे याच्यामध्ये खूप डायव्हर्सिटी आहे. मग याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल, जे स्टार्टिंग पासून स्पीसी, जीनस, फॅमिली, ऑर्डर, क्लास, डिव्हिजन, आणि त्याच्यानंतर वरती काय असतं, फायला. ओके, फायलम हा जो प्रोड्यूस आहे यांच्यामध्ये खूप व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतात अंडर द ॲनिमलिया. आणि याचे जे काही फायला इम्पॉर्टंटली आहेत, पोरिफेरा, कोलनट्रेटा, ऑर्थोपॉड्स, इकायनोडर्माटा, कॉर्डेटा, हे असे काही एक्झाम्पल्स आहेत जे ॲनिमल्सच्या याच्यामध्ये फायलम्स आहेत. ज्याच्यामध्ये ॲनिमल जर बघितले, हायड्रा, स्टारफिश, अर्थवर्म्स, मंकी, बर्ड्स हे सगळे इन्क्लुडेड. इथपर्यंत क्लिअर आहे? आपण 5ही किंगडम्स बघितलेले, कोणकोणत्या बेसिसवरती त्यांना डिवाइड केलं. आता याच्यामध्ये कसे क्वेश्चन्स येऊ शकतात जर आपण बघितलं बेसिकली, तर याच्यावरती जर काही क्वेश्चन आलाय तर कोणत्या टाईपचं क्लासिफिकेशन आहे, आणि त्याच्यानंतर कोणत्या बेसिसवरती जर ॲनिमल्स आहेत तर दोज आर द प्रोकॅरियोटिक और युकॅरियोटिक, हे तर बेसिक तुम्हाला माहितीच पाहिजे. मोड ऑफ न्यूट्रिशन माहिती पाहिजे यांचं. ओके, कारण की यांना क्लासिफाय कोणत्या बेसिसवरती केलंय ते तुम्ही स्टडी करायचं. आता इथे एक आहे प्रोकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि दुसरे आहेत युकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स. जे तुम्हाला मी बेसिक डिफरन्स सांगितलं, हे प्रोकॅरियोटिक्सचा सिंगल सेल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके फाईन, but they lack a membrane bound nucleus आणि internal membrane bound organelles. एक तर हा सेल मध्ये न्यूक्लियस असतो, त्याला मेम्ब्रेन असायला पाहिजे युकॅरियोटिक मध्ये, पण याच्यामध्ये मेम्ब्रेन प्रेझेंट नसते प्रोकॅरियोटिक्स मध्ये. मग याचं जे काही जेनेटिक मटेरियल ते डिरेक्टली सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असणार. आणि इंटरनल जे काही मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल्स असतात
ते सुद्धा यांच्यामध्ये प्रेझेंट नाही. Their genetic material floats freely in the region of cytoplasm called nucleus. म्हणजे जे काही त्यांचं जेनेटिक मटेरियल आहे, डीएनए आहे, आरएनए बॅक्टेरियाचा, तर तो डिरेक्टली कुठे प्रेझेंट असणार आहे? सायटोप्लाझम मध्ये, न्यूक्लिओइड मध्ये प्रेझेंट असणार आहे. आता हे प्रोकॅरियोट्स जे आहेत, स्मॉलर आहेत, रिप्रोड्यूस असेक्शुअली थ्रू बायनरी फिजिंग. यांचे जे 2 डोमेन्स आहेत ते आपण ऑलरेडी बघितले बॅक्टेरिया आणि अर्कियामध्ये. ते युबिक्विटस मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय? सगळीकडे प्रेझेंट असतात. इवन ह्युमन बॉडीमध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट. तुम्ही मायक्रो ऑर्गॅनिझम्सला इलिमिनेट करू नाही शकत, कारण की ते अशी कोणतीही स्पेस नाही जिथे मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट नसतात. म्हणून त्यांना म्हटलं युबिक्विटस मायक्रो ऑर्गॅनिझम फाउंड इन नियरली ऑल एन्व्हायरमेंट्स. वॉटर तर ठीक आहे, वॉटर मध्ये प्रेझेंट आहे, सॉइल मध्ये. आता वॉटर मध्ये पण आहेत, तर वॉटर मध्ये ते कशा असू शकतात? काही पॅथोजेनिक असू शकतात, हार्मफुल असू शकतात. सॉइल्स मध्ये पण काही प्रमाणामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे प्लांटला डिसीज कॉझिंग असतात, पण सर्व डिसीज कॉझिंग नसतात. प्लांटला ग्रोईंगसाठी, नायट्रोजन फिक्सेशनसाठी किंवा जे काही कंपोस्ट आपण युज करतो त्याच्यामध्ये पण मायक्रो ऑर्गॅनिझम, गुड बॅक्टेरिया प्रेझेंट असणारे जे ते प्लांटच्या ग्रोथसाठी इम्पॉर्टंट आहेत. ह्युमन बॉडीमध्ये सुद्धा हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतात. आता ह्या बॅक्टेरियाचा जो तुझा शेप आहे, जर रॉड शेप्स असतील, रॉड शेप त्याला बॅसिली म्हणतात. जे काही स्पियर शेप्स आहेत त्यांना म्हटले कोकाय, आणि स्पायरल शेप्स असतात त्यांना म्हटलं जातं स्पायरिला. लक्षात ठेवा, रॉड शेप बॅसिलाय म्हणतात, जे काही स्पियर शेप्स असतात कोकाय असतात, स्पायरल्स असणार नाही स्पायरला. जर यांचा स्ट्रक्चर बघितला तुम्ही, सेल वॉलच्या बेसिसवरती त्यांना तुम्ही ग्राम पॉझिटिव्ह, ग्राम निगेटिव्ह मध्ये क्लासिफाय करता. त्यावेळेस मी तुम्हाला ग्राम स्टॅनिंग शिकवेल किंवा कोणत्या टाईपला कसं क्लासिफाय करायचं, त्यावेळेस आपण बघूयात की ग्राम पॉझिटिव्ह कशाला म्हणतात किंवा ग्राम निगेटिव्ह का म्हटलं जातं, सेल वॉलचं स्ट्रक्चर कसं असतं त्यांच्या याच्यामध्ये, त्यावेळेस आपण बघूयात. पण इथे फक्त बघा, ऑन द बेसिस ऑफ द सेल वॉल कंपोजिशन तुम्ही बघता की ग्राम पॉझिटिव्ह आहे का ग्राम निगेटिव्ह आहे. अर्कियामध्ये ते डिस्टिंक्ट म्हणजे ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत दॅन द बॅक्टेरिया, कारण की ते एक्स्ट्रीम टेम्परेचर्स वरती राहतात. एक्स्ट्रीमोफाइल्स त्यांना म्हटलं जातं. हार्श एन्व्हायरमेंट असतात. हॉट स्प्रिंग्स तुम्ही बघितलं असेल, जिथून गरम पाणी बाहेर पडतं. ओके, गरम पाणी तिथून बाहेर पडतं, त्या टेम्परेचर्स वरती पण मायक्रो ऑर्गॅनिझम्स, व्हॉल्कॅनिक कंडिशन्स वरती पण मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. म्हणजे एक्स्ट्रीम थर्मोफाइल्स आहेत ते, म्हणजे व्हेरी हॉट टेम्परेचर्स वरती पण ते प्रेझेंट असतात, जिथे एकही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स तर नाहीच, पण बाकीच्या गोष्टी सुद्धा मेल्ट व्हायला लागतात, तिथे सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असू शकतात. कुठे सॉल्ट लेक्स मध्ये, डेड सी जिथे सॉल्टच्या कंडिशन्स खूप जास्त आहेत, पण तिथे सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असू शकतात, जे असतात हॅलोफाइल्स. डीप सी वेंट, आता डीप सी वेंट्स, आता बघा जी सी असते त्याच्यामध्ये तुम्ही स्टडी करता की ट्रेंचेस, जो एकदम खालचा पॉइंट असतो, एकदम खालीपर्यंत जे असतात, या टेम्परेचर्स वरती सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम. तुम्हाला वाटेल की असे जे ट्रेंचेस असतात, जसे जमिनीवरती माउंटन्स प्रेझेंट आहेत, राईट, तशाच प्रकारे समुद्रातही असे डोंगर्स असतात, पण त्यांना तुम्ही ट्रेंचेस म्हणता. त्या ट्रेंचेसच्या खालच्या साईडला एवढ्या एक्स्ट्रीम प्रेशर टॉलरेट करणारे पण मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. खालच्या साईडला जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स, माउंटेन्सच्या लोवेस्ट पॉइंटला जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतात, तिथले त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सला काय म्हणतात, किंवा जे जास्त प्रेशर हँडल करू शकतात, यांचं नाव तुम्ही मला सांगायचं. ओके, दे आर ऑल्सो फाउंड इन नॉर्मल एन्व्हायरमेंट. आता एवढ्या एक्स्ट्रीम टेम्परेचर्स वरती जर ते राहतात, तर नॉर्मल टेम्परेचर्स वरती पण मिळतात. त्याच्यामध्ये डोमेन अर्किया असतं, बॅक्टेरिया असतं. परत एकदा रिपीट नाही करत मी, तुम्हाला माहिती प्रोकॅरियोट्स असणार आहे, त्यांच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस प्रेझेंट नसणार आहे एक्स्ट्रीम टेम्परेचर्स वरती. एक्झाम्पल्स मिथॅनोजेन्स, मिथेन्स प्रोड्यूस करतात. हॅलोफाइल्स सॉल्टी कंडिशन्स मध्ये, थर्मोफाइल्स एक्स्ट्रीम टेम्परेचर्स वरती. बॅक्टेरिया सेम विथ बॅक्टेरिया, इकोलाय, इसर्शिया कोलाय. ओके, कोलॉन मध्ये प्रेझेंट असतो म्हणून कोलाय नाव आहे त्याचं, कोलॉन मध्ये प्रेझेंट असतो. कोलॉन इज नथिंग बट युअर स्मॉल इंटेस्टाईन. इंटेस्टाईन मध्ये प्रेझेंट हेल्पफुल बॅक्टेरिया आपल्यासाठी, पण ज्यावेळेस तो आपल्या ब्लड मध्ये एंटर करतो त्यावेळेस काही याच्यामध्ये डिसीज कॉझिंग असू शकतो. साल्मोनेला किंवा टायफॉइड कॉज करणार, साल्मोनेला टायफी कॉज करतात.
किंवा सायनोबॅक्टेरिया अशा टाईपचे बॅक्टेरिया प्रेझेंट असणार आहे. आता युकॅरियोटिक ऑर्गॅनल्स मध्ये तुम्ही स्टडी करता जे मेम्ब्रेन बॉन्ड न्यूक्लियस असतं, ज्या ऑर्गॅनिझम्स मध्ये मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस प्रेझेंट असतं त्यांना म्हटलं जातं युकॅरियोट. ओके, हाऊसेस डीएनए. व्हॉट इज हाऊसेस डीएनए? तुमचं बॅक्टेरिया आहे. आता डीएनए कुठेही न्यूक्लिएट किंवा सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असणार या न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असणार. म्हणजे या न्यूक्लियसचा हे हाऊस झालं, म्हणजे न्यूक्लियस हाऊस आहे, त्याच्यामध्ये हा डीएनए प्रेझेंट असणार. एक माइटोकॉन्ड्रिया. दुसरे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स. तुम्हाला माहिती असतील मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स हे कोणते कोणते आहेत? माइटोकॉन्ड्रिया. असेल्युलर रेस्पिरेशन, जर तुम्ही स्टडी करता असेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे प्रोडक्शन ऑफ एटीपीज. त्याच्यामध्ये तुम्ही स्टडी केलं असेल की माइटोकॉन्ड्रिया किंवा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जे काही प्रोटीन सिंथेसिस. एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचे पण दोन टाइप्स असणार आहेत, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. हे दोन्ही पण कसे आहेत? मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स आहेत. यांना एक जर हा स्ट्रक्चर आहे ना त्यांच्या बाहेर अजून एक मेम्ब्रेन असते, दॅट इज नथिंग बट मेम्ब्रेन बाउंड. दुसरा अजून एक मेम्ब्रेन प्रेझेंट असतो. दे आर जनरली लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स दॅन प्रोकॅरियोटिक्स. बघा, जनरली लार्जर हा सेल जो असतो युकॅरियोटिक्सचा जो जरा लार्जर असतो आणि कॉम्प्लेक्स असतो दॅन द प्रोकॅरियोटिक्स. दे कॅन रिप्रोड्यूस असेक्शुअली किंवा सेक्शुअली युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. आता हे कोणामध्ये प्रेझेंट असणार आहेत? युकॅरियोटिक सेल्स, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी, ॲनिमलिया. कारण की आपण काय बघितलंय, फक्त मोनेरामध्येच प्रोकॅरियोटिक्स म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल प्रेझेंट असणार आहे मोनेरामध्ये. बाकी इतर सर्व क्लासिफिकेशन्स मध्ये तुम्ही काय बघितलं? युकॅरियोटिक सेल्स प्रेझेंट असणार आहे. प्रोटोझोन्स, युनिसेल्युलर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स, फ्लॅजेला असणार आहेत. परत रिपीट नाही करत, पण काही जे फीचर्स इम्पॉर्टंटली आहे. सिडोपॉड्स, तुम्हाला माहिती आहे सिडोपॉड्सला काय म्हटलं जातं? फॉल्स फीट म्हटलं जाते, कारण की ते चेंज करत राहतात त्यांचे फीट्स अकॉर्डिंग टू दर न्यूट्रिशन. त्याला एंडोसायटोसिस म्हटलं जातं, कारण की सायटोप्लाझम मध्ये ते एंटॅक करणार आहे. फ्लॅजेला मुवमेंटसाठी असणार आहेत, सिलिया प्रेझेंट असणार आहेत मुवमेंटसाठी. आणि जे स्पोरोझो आहेत हे नॉन मोटाल पॅरासाइट्स. अल्गीमध्ये तुम्ही बघा युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत, युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर असतात. युनिसेल्युलर मध्ये किंवा आता वाटेल मोनेरा युनिसेल्युलर कसं काय म्हणू शकता मॅम तुम्ही? कारण की जे तुम्हाला सांगितले मी डाय ॲटम्स, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रोकॅरियोटिक्स मध्ये त्यांना क्लासिफाय केले. प्रोकॅरियोट्स डाय ॲटम्स तुम्ही स्टडी केलं, कारण की त्यांच्यामध्ये ते ॲनिमल लाईक स्ट्रक्चर असतं. एक्वॅटिक एन्व्हायरमेंट मध्ये मी सांगितलं प्रेझेंट आहेत, पण त्यांच्याकडे फोटोसिंथेटिक पिगमेंट्स असतात. ते स्वतःचं ऑटोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन फॉलो करतात. ते आहेत युनिसेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम्स, अल्गी. आणि जे मल्टीसेल्युलर आहेत, सी वीड्स. ओके, तर तुम्ही बघितलं असं सीज मध्ये जे काही बीड्स प्रेझेंट असतात किंवा असं गवत जे टाइप्स असं प्रेझेंट असतात, दोज आर द सी वीड्स. दे डिराइव्ह एनर्जी वाया फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस पासून ते एनर्जी डिराइव्ह करतात. आता फंगसेस मध्ये बघितलंय ते युकॅरियोटिक आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम, आणि ऍब्सॉर्ब करतात न्यूट्रिएंट्स. सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिएंट्स यांच्यामध्ये बघितले जातात. जे युनिसेल्युलर फंगाय आहे दोज आर द एस. आणि सॅकरोमायसिस सेरिवेसी एक्झाम्पल्स. मोल्ड्स जे असतात ते मल्टीसेल्युलर. ईस्ट कशी आहे? युनिसेल्युलर आहेत. मोल्ड्स हे मल्टीसेल्युलर आहेत. फिलामेंटस आहेत फंजाय कंपोज्ड ऑफ हायफी. ओके, हे लक्षात ठेवा. कॉन्ट्रीब्युशन्स. आता जे हा जो सायंटिस्टचा पार्ट आहे की कोणकोणत्या सायंटिस्टचे काय काय कॉन्ट्रीब्युशन्स होते ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूयात. ओके, येस, व्हेरी गुड. ठीक आहे, चालेल. उद्याचा सेम टाइम राहील आपला 5 ते 6 आपण लेक्चर घेणार आहोत, तर याच टाइमला प्रेझेंट राहा. थँक्यू. भेटूयात नेक्स्ट लेक्चर मध्ये.